हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण आलो आहोत जयपूर पासून थोड्याच अंतरावर असलेले खोल्याचे हनुमानजी मंदिरात. असं एक जागृत आणि शांततेने भरलेलं ठिकाण जिथं भक्तांची मनोकामना पूर्ण होतो. हनुमानजीचे हे मंदिर गावकऱ्यांसाठी केवळ श्रद्धेचं नाही तर आशेचं स्थान आहे. आणि हो, मी बी येते एका इच्छानं आलो बरं, कोणाला सांगा नको. आणि कोणत्याही देवदर्शनाच्या परिसरात जातो म्हटलं तर अगोदर आपल्या मनाची शुद्धी पाहिजे बरं का. मंदिरात एंट्री करताच मला दर्शन भेटले आपल्या गणू बाप्पाचे आणि सोबतच त्यांची वाईफ रिद्धी सिद्धीचे पण काही असो, माझ्या मैत्रिणीला आणलं असतात ते लई खुश होत होती, कारण ते लई मोठी भक्त आहे गणेशाची. मी हाव पण ते लई एक्स्ट्राच आहे. आणि हे आहे खोलेचे हनुमानजी. आता तुम्ही आले असतो देवाचे दर्शनही घेऊन घ्या आणि कमेंट मध्ये जय जय बजरंग बली पण कमेंट करून घ्या. काही असो, ज्या परिसरात देव राहिला त्या परिसरामध्ये शांतता राहतेच बरं. आणि हनुमान जयंतीला या मंदिरामध्ये भक्तांची खूप गर्दी राहते बरं, लक्षात घ्या. आता व्हीआयपी दर्शन केला म्हटल्यावर आता व्हीआयपी सारखी ट्रीट तर भेटणारच. चाय पाण्यासाठी बसवलं भाऊ ना आपल्या ऑफिस मध्ये आम्हाला. मग आता हे पोट्टीपा कशी लढताय मारल्यावानी, पण इले मारला नाही कोणी. तिच्या लढण्याचा खरा कारण सांगू का? सांगू थांबा. हे सगळे फोटो दिसत आहे ना, हे एका पुजारीचे आहे जे येतं सेवा करत होते वर्षानुवर्ष. आता त्यांनी काही राहिले नाही, स्वर्गवासी झाले आहे. त्याच्या फोटो आले पाहून हे पोट्टी इमोशनल झाली. सांगा बरं, आता एवढाही कोणी इमोशनल राहते का? मला तर हासास येत आहे बाप्पा इले पाहून. का सांगू तुम्हाला? काही असो, याचा व्ह्यू पाहून म्हणाले तर शांतीच भेटली राव. इथंच राहूशा वाटत आहे. आणि भावा, इथं केवळ हनुमानजी नव्हे तर गणपती बाप्पा, श्रीरामजी आणि शंकरजी यांची सुंदर सुंदर मंदिरे आहे बरं. हनुमानजीचं जागृत मंदिर आणि श्रीरामाचा आशीर्वाद, गणपतीचं शुभ दर्शन आणि शिवलिंगावर जलाभिषेक एकाच ठिकाणी एवढं सारं भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे बरं. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय आणि दर्शनही घ्या. बघा किती सुंदर आणि शांत वातावरण आहे ना इथचं. आता दर्शन म्हटले तर त्यांचे जे श्रीरामाचे परम भक्त होते आणि त्यांच्या रचनामुळे सामान्य लोकांपर्यंत रामकथा पोहोचली, म्हणजे गोस्वामी श्री तुलसीदासजी महाराज. देवाचा प्रसाद बी भेटून गेला. मी असं सुद्धा ऐकलं आहे या मंदिराबद्दल की एका बाजूला भगवान शंकराची जुनी आणि जागृत शिवपिंड आहे. तिथे भक्त बेलपत्र, दूध आणि जल अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. श्रावण महिन्यात या पवित्र पिंडीवर जलाभिषेक केल्याने भक्तांना विशेष शांती आणि कृपा मिळते असं मानलं जातं. आणि ते भीमाशंकर, केदारनाथ, उज्जैन, बैद्यनाथ, महाकालेश्वर, पुणे, नाशिक आणि अशाच काही 12 ठिकाणावरून शंकरजीची पिंड आणून इथे स्थापित केलेली आहे. आणि श्रावण महिन्यात शंकरजीचे दर्शन झाले म्हणजे आणखी काय पाहिजे भावा लाईफ मध्ये आपल्या. मी ते एकच आशीर्वाद मागितला देवाला. मी म्हटलं नेहमी तुमचा आशीर्वाद राहू दे माझ्या पाठीशी, आणखी काही नाही पाहिजे मला. भावा तुला काही मागायचं असेल तर मागून घे, चांगल्या बायकोचा वरदान घे. नाही तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.